गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पालक द्या. काल आपण बोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल पाहिलं होतं. त्याचे अझम्पशन्स पाहिले होते. बोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलची रेडियस कशी असते, फ्रिक्वेन्सी रूल पाहिला आपण. नंतर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम पाहिलं. अँग्युलर मोमेंटम इक्वल टू mh अपॉन 2π हा इक्वेशनचा पार्ट जो आहे तो बोर्ड्स इक्वेशन मध्ये आहे. आता बोर्ड्सनं हायड्रोजन स्पेक्ट्रम बद्दल सांगितलं. काय सांगितलं? हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता हायड्रोजन सर्वांच्या माहितीच आहे की हायड्रोजन म्हणजे काय. तर व्हॉट इज मीन बाय स्पेक्ट्रम. तर स्पेक्ट्रम म्हणजे काय? स्पेक्ट्रम मध्ये तुम्ही लहान जे म्हणजे 8, 9, 10 मध्ये स्पेक्ट्रम मध्ये थोडीशी माहिती पाहिली होती की स्पेक्ट्रम काय असते, कसं असते. स्पेक्ट्रम म्हणजे लाईट असा ट्रॅव्हल होणं आणि एका लाईट पासून ते प्रिझमच्या माध्यमातून अशा अलग अलग प्रकारचे रेज सोडणं. ते झाली इनकम्प्लीट डेफिनेशन. आता आपल्याला स्पेक्ट्रम बद्दल थोडीफार कसं आहे, हे हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये आलं म्हणून स्पेक्ट्रम बद्दल आपल्याला खूप सारी माहिती पाहायची आहे. नंबर फर्स्ट, स्पेक्ट्रमचे 2 प्रकार पडतात. नंबर फर्स्ट एक आहे ऍब्सॉर्ब, एक आहे ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम, एक आहे इमिशन स्पेक्ट्रम. ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम मध्ये लाईट ऍब्सॉर्ब होते, इमिशन स्पेक्ट्रम मध्ये लाईट इमिट्स होते. झालं. नंतर सेकंड जो टॉपिक आहे तो पाहायचा आहे आपल्याला की त्या ऍब्सॉर्ब आणि इमिटेडचे 2 टाईप पडतात. कोणकोणते टाईप पडतात? 2. एक आहे कंटिन्युअस आणि एक आहे डिसकंटिन्युअस. मग कंटिन्युअस म्हणजे काय, डिसकंटिन्युअस म्हणजे काय, ते सुद्धा आज आपल्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे. नंतर डिसकंटिन्युअसचे अजून एक 2 प्रकार पडतात. एक आहे बँड डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम आणि एक आहे लाईन डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम. आणि ते पाहिल्यावर आपल्याला थोडाफार एक्सपेरिमेंट करायचा आहे. आता लक्ष द्या, पहिल्यांदा स्पेक्ट्रम बघूया आपण, कारण आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम पाहण्याच्या अगोदर सुरुवातीला व्हॉट इज द मीन बाय स्पेक्ट्रम पाहायला लागेल. नंतर हायड्रोजन कोणत्या स्पेक्ट्रम मध्ये बसते ते पाहायला लागेल. आता बघा, नंबर फर्स्ट आहे स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे स्पेक्ट्रम अभ्यासासाठी आपण एक नवीन प्रयोग करू. समजा मी ऑर्डिनरी लाईट घेतला इन द फॉर्म ऑफ वेव्ह. तो एका सोर्स मधून भेटते. ऑर्डिनरी लाईट एक तर सन असेल, एक तर काही अजून असेल. तो आपण एका प्रिझम मधून सोडला. हा प्रिझम काय करणार, या लाईटला डिसोसिएट करणार. आणि या एका लाईट पासून अलग अलग प्रकारचे किती 7 कलर मिळतील. याला म्हणत नाहीत, याला स्पेक्ट्रम म्हणत काय नाही. इथपर्यंत आपण लो स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे. आता बघा, स्पेक्ट्रम कशाला म्हणतात. हे जे लाईट्स आहेत, ही लाईट्स एका फोटोग्राफिक प्लेटवर पडतात. अलग अलग वेव्हलेंथचे लाईट असतात. हे एका फोटोग्राफिक लाईटवर पडतात आणि अलग अलग प्रकारचे काय करतात, रंग तयार करतात. त्याला आपण ताना पिही निपाजा म्हणतो. ताना पिही निपाजा किंवा विबज्योत. याला अलग अलग वेव्हलेंथचे लाईट त्यामध्ये पडतात. या प्रोसेसला म्हणतात स्पेक्ट्रम. इथपर्यंत आपण पाहिलं होतं की स्पेक्ट्रम म्हणजे याला काय म्हणतात, याला म्हणतात स्प्लिटिंग ऑफ लाईट. याला म्हणतात स्प्लिटिंग ऑफ लाईट. आता स्प्लिटिंग ऑफ लाईट मीन्स व्हॉट, स्प्लिटिंग ऑफ लाईट मीन्स व्हॉट, एका लाईट पासून अलग अलग लाईट तयार होणार. एका लाईट पासून अलग अलग लाईट्स मिळणार.
त्याला म्हणतात स्प्लिटिंग. त्याला म्हणतात स्प्लिटिंग. याला स्प्लिटिंग असं म्हणतात. आता लक्ष द्या, स्प्लिटिंग लाईट समजलं तुम्हाला. स्प्लिटिंग काय म्हणतात आणि याला काय म्हणतात, या फोटोग्राफिक प्लेटला याला म्हणतात स्प्लिटिंग प्लेट, की जर स्प्लिट होऊन झाला लाईटचं काय म्हणला स्प्लिट. तर दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ऍज अ स्पेक्ट्रम. या कन्सेप्टला काय म्हणतात, स्पेक्ट्रम म्हणतात. आता स्पेक्ट्रमची ऑफिशियली डेफिनेशन जी आहे ते डेफिनेशन तुम्हाला लिहून देणार मी नंतर. एकदम सोपी आहे की रेडिएशन्स जे आहेत, डिफरंट वेव्हलेंथचे रेडिएशन एका लाईट पासून मिळतात, त्या कन्सेप्टला स्पेक्ट्रम असं म्हणतात. स्पेक्ट्रमचे 2 टाइप्स पडतात. नंबर फर्स्ट कोणता आहे, ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम, आणि नंबर सेकंड आहे एमिशन स्पेक्ट्रम. आता ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम आणि इमिशन स्पेक्ट्रम हे दोन आहे. त्याच्यामध्ये कसं असते, आता ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम म्हणजे काय. ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम म्हणजे अशा प्रकारचा लाईट एक ऍब्सॉर्ब करते. समजा एक सोर्स आहे, त्या सोर्स पासून लाईट निघून राहिला आणि तो एका प्रिझम मध्ये चालला. ते प्रिझम काय करते, स्प्लिट करते अलग अलग प्रकारचे कलर. तर हे कलर आपण समजा इथे एक ऑब्जेक्ट ठेवला, तो ऑब्जेक्ट काय करते, तो ऑब्जेक्ट यातले काही वेव्हलेंथचे लाईट ऍब्सॉर्ब करते. या तो ऑब्जेक्ट जो असते, तो ऑब्जेक्ट या 7 कलर पैकी 2-3 जे कलर असतात ते ऍब्सॉर्ब करते. ते ऍब्सॉर्ब केल्यावर जर आपण फोटोग्राफिक प्लेट जर ठेवली तर त्याच्यावर समजा हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, हा 5वा आहे, हा 6वा आहे आणि हा 7वा आहे. तर समजा आता यानं कोणता ऍब्सॉर्ब केला, यानं समजा ब्ल्यू ऍब्सॉर्ब केला, तर ब्ल्यू कलर तुम्हाला या फोटोग्राफिक प्लेटवर दिसणार नाही. समजा रेड ऍब्सॉर्ब केला तर रेड या फोटो फ्रेमवर दिसणार नाही. म्हणजे जे ऍब्सॉर्ब केलेले लाईट असतात, जे या पार्टिकलनं म्हणजे या कंटेंट्सनं ऍब्सॉर्ब केले, त्या ऍब्सॉर्ब केलेले लाईट तुम्हाला या फोटोग्राफिक प्लेटवर दिसत नाही. त्या ठिकाणी अशी एक काळी पट्टी येते, डार्क बँड. काय ते डार्क बँड. समजा हा कलर दिसून राहिला तर इथं फक्त अशी सरळ एक डब्बा येईल रिकामा, काही डब्बा रिकामा. तो डब्बा रिकामा म्हणजे ब्लॅक कलरचा येईल. मागलं बॅकग्राऊंड हे कलरेशन, मागलं बॅकग्राऊंड काय असेल कलर, आणि वरतीचा डावा आहे. ते जुन्या टीव्ही जर पाहिलं असताना ते मुंगे मुंगे जर अशा पट्ट्या जर खालून वाढते त्या टाईप. म्हणजे ते काय होणार, तो ऍब्सॉर्ब करून आला. जो टीव्ही आहे तो टीव्ही ज्या पिक्चर ट्यूब मधून जे रेडिएशन निघून आले त्यातला 1-2 कलर काय करला, तो ऍब्सॉर्ब करून आला आणि म्हणून त्या काळ्या पट्ट्या येत्या. तुम्ही मॉडर्न जमान्यातल्या, जुन्या जमान्यात फोटोमध्ये रोल यायचे, रोल त्यात निगेटिव्ह निघायचे. काय निघायचे, निगेटिव्ह. मग त्या निगेटिव्ह मध्ये कसं असायचं, निगेटिव्ह फोटो पाहिला तर जे बॅकग्राऊंड पांढरा आहे ते त्या निगेटिव्ह मध्ये काळा दिसेल, आणि जे काळा आहे ते पांढरं दिसेल. अपोज मध्ये आहे. काय आहेत, अपोज मध्ये. मग तशा प्रकारचे हे स्पेक्ट्रमचे जे 2 स्पेक्ट्रम आहेत हे सुद्धा अपोज मध्ये आहेत. याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलर असते आणि हे जे लाईटचे वेव्हलेंथ असतात किंवा लाईट असतात, इमिशन रेडिएशनचे असतात, ते काय असतात, ब्लॅक असतात. तर याच्यामध्ये उलट आहे. याच्यामध्ये काय असते, बॅकग्राऊंड ब्लॅक असते आणि जे लाईट पडतात ते काय असतात, कलर. काय असतात, कलर. इमिट करते. तो काय करते, इमिट. इमिट म्हणजे जास्तीत जास्त कलर इमिट नाही करत तो. आता हा काही कलर खाते, ऍब्सॉर्ब करते, म्हणजे हा ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम. आता हा काय करते, इमिट करते. म्हणजे तुम्हाला काय दिसणार आहे, समजा एक सोर्स आहे, तो सोर्स एक लाईट सोडून राहिला विथ द हेल्प ऑफ प्रिझम, त्याच्यामधून 7 कलर निघून राहिले.
1 2 3 4 5 6 आणि 7 आणि हे जर त्या स्पेक्ट्रमवर पडले तर हे जे कलर आहेत हे कलर आपल्याला एकदम कलरफुल दिसतात, परंतु याचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड कसं असते, ब्लॅक. याच्यामध्ये कलर डार्क असतात म्हणजे ब्लॅक असतात आणि बॅकग्राऊंड काय असते, कलर. याच्यामध्ये बॅकग्राऊंड ब्लॅक असते आणि हे जे रेज असतात हे काय असतात, कलर असतात. आता नंतर इमिशन स्पेक्ट्रमचे सुद्धा किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. नंबर फर्स्ट कंटिन्युअस स्पेक्ट्रम आणि नंबर 2 डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम. आता कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे काय आहे, कंटिन्युअस स्पेक्ट्रम मध्ये कंटिन्युटी असते. या स्पेक्ट्रम मध्ये तुम्ही कलर अलग करू शकत नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कंटिन्युअसचं रेनबो. तुम्हाला हे समजत नाही की हा ब्ल्यू कलर किंवा रेड कलर कुठं समाप्त झाला. तुम्ही रिझन सांगता की या रिझन मध्ये हा समाप्त झाला, परंतु ऍक्च्युअल पोझिशन तुम्हाला सांगता येत नाही. मग ते काय कंटिन्युअस असतात, एका मागे एकदम. त्याला आपण डिस्क्रीट म्हणतो. काय म्हणतो, डिस्क्रीट ऑफ ऑल वेव्हलेंथ म्हणजे सर्व मिळून सर्व वेव्हलेंथ हे एकामेकाला जुळलेले असतात. म्हणजे रेनबो मध्ये हा कलर असा, हा कलर असा, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर तुम्हाला या दोघांमधल्या कलर मधला डिफरन्स कधी समाप्त झाला आणि कधी दुसरा कलर लागला. कारण काय होते, पहिले घटघट कलर, मग पतला 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 पतला, आणि कधी सरते काही सांगता येत नाही. मग दुसरा कलर स्टार्ट होते. दुसरा कलर स्टार्ट झाल्यावर आपल्याला फक्त रिझन सांगता येते की या रिझन पासून तर या रिझन पर्यंत तो कलर चेंज झाला, पण ऍक्च्युअल पोझिशन तर पूर्णतः कुठं चेंज झाला ते आपल्याला सांगता येत नाही या कंटिन्युअस स्पेक्ट्रम मध्ये. आणि डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम मध्ये कसं असते, डबेवाईज असतात. डबेवाईज त्याला आपण अलग करू शकतो. अलग अलग वेव्हलेंथचे जे कलर असतात ते अलग अलग आपण काढू शकतो. त्याला म्हणतात डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम. दोघांमध्ये हाच फरक आहे, हे अलग काढता येत नाही, हा अलग काढता येते आपल्याला. डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रमचे 2 प्रकार पडतात. डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रमचे 2 प्रकार कोणते पडतात, नंबर फर्स्ट बँड स्पेक्ट्रम आणि नंबर सेकंड आहे लाईन स्पेक्ट्रम. आता बँड स्पेक्ट्रम म्हणजे तुम्हाला बँड दिसते, काय देणार, बँड. म्हणजे अशा प्रकारचा जो आपला फोटोग्राफिक प्लेट आहे त्या प्लेटवरचे बँड भेटतील. हे रेड कलरची बँड, हे ब्ल्यू कलरची बँड, हे ऑरेंज कलरची बँड, हे व्हायलेट कलरची बँड, अशा बँड भेटते. आणि लाईन स्पेक्ट्रम मध्ये लाईन्स मिळतील. फक्त तुम्हाला लक्षात तेवढं ठेवायचं आहे की बँड स्पेक्ट्रम नेहमी मॉलिक्युल्स दाखवतात. कोण दाखवते, मॉलिक्युल्स. आणि लाईन स्पेक्ट्रम नेहमी काय दाखवतात, ऍटम्स. म्हणजे CO2 जो आहे, कार्बन डायऑक्साइड, हा बँड दाखवणार. वाय, इट इज अ मॉलिक्युल. हायड्रोजन का बरं, म्हणून आपल्याला हायड्रोजन पाहायचा आहे. याच्याबद्दल अजूनही डिस्क्रीट माहिती आहे, ते थोडीफार आपण लिहून घेऊ आणि नंतर मग झालं तर आज पाहू, नाही तर मग उद्या आपण हायड्रोजन स्पेक्ट्रम बघू. चला लिहा. स्पेक्ट्रम पहिला आहे स्पेक्ट्रम.
स्पेक्ट्रम मध्ये लिहा a radiation of collection of a different wavelength of a different wavelength of a different wavelength is called spectrum. Is called as spectrum. Spectrum may be two types. Number first, absorption spectrum. आता ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय लक्ष द्या आता the substance it will absorb the certain wavelength is called as absorption substance. लक्ष द्या आता समजा आता आपण एक हे घेतला सामील ना सोर्स या सोर्स मधून काय घेतला प्रिझम घेतला प्रिझम आणि त्या प्रिझम मधून काय घेतला आपण ते 7 कलर जे आहे ते 7 कलर आपण त्या सबस्टन्स मधून सोडले होते याला म्हणतात ऑब्झॉर्बिंग सबस्टन्स. आता absorbing substance म्हणजे काय होते लिहा the substance it will absorb a certain wavelength. The substance that will absorb a certain wavelength definition लिया the radiation which were the radiation which were dissociate or splitting by the solution of the substance will be missing. झालं it appears
dark lines with color background. लक्ष द्या काय म्हणते पहा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय? ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे द सबस्टन्स दॅट विल ऍब्सॉर्ब अ सर्टन वेवलेंथ. द सबस्टन्स दॅट ऍब्सॉर्ब अ सर्टन वेवलेंथ. काय म्हणते? द रेडिएशन विच वी आर स्प्लिटिंग बाय द सोल्युशन ऑफ द सबस्टन्स इट विल मिसिंग. म्हणजे जे या सबस्टन्सने काय केले ऍब्सॉर्ब केले ते तुम्हाला पुढे दिसतील नाही. ते तुम्हाला काय दिसतील नाही पुढे दिसतील नाही. तिथे ठिकाणी फक्त अशी एक डार्क लाईन हा आहे का हा सरळ पडणार हे डार्क लाईन, हा सरळ पडणार तर हे डार्क लाईन. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सिस्टमॅटिक अरेंजमेंट या फोटोग्राफिक प्लेटवर भेटणार, त्या फोटोग्राफिक प्लेटवर मिळणार तुम्हाला. तर अशा प्रकारे जर टेंडन्सी असते समजा कसं केलं आपण, समजा लाईट प्रोपॅगेट होऊन आला इन अ मीडियम. तुम्ही एक टॉर्च घेतली, एक टॉर्च तुम्ही अशी एक लाईट पाडला. आता हा व्हाईट लाईट आहे, हा काय आहे व्हाईट लाईट. मी तो उभा, मी तो व्हाईट लाईट पैकी काय करून आलो काही रेज जे आहेत वेवलेंथचे ते ऍब्सॉर्ब करून आले माझे शरीर. मग माझ्या शरीराच्या ठिकाणी जे मी ऍब्सॉर्ब केलेलं लाईट आहे ते काय पडणार आहे सावली. काय पडणार आहे ते सावली. म्हणजे जर मी हटलो इथं तर ऑल लाईट इज इमिटेड ऑन द फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे समजा हे फोटोग्राफिक प्लेट आहे. आता हा हात आहे माझा, हा हात एवढं रेडिएशन करते. इथं बाबा कोणता कलर येणार राहतो ब्लॅक. आणि बॅकग्राऊंड कसा आहे व्हाईट. व्हाईट म्हणजे कलर, व्हाईट म्हणजे काय आहे कलर. म्हणजे अशा प्रकारचं ऍब्सॉर्प्शन इमिशन आहे. तुम्ही कोणता लाईट इमिशन करता, समजा आपण एक्सरेचं एक्झाम्पल घेतलं. एक्सरे एक्झाम्पल हाताचा एक्सरे काढला आपण, तो एक्सरेचा एक्झाम्पल कोणता आहे इमिशनचा आहे. काय आहे इमिशनचा. जो पार्ट आहे आपला तो काय दिसते पांढरा आणि बॅकग्राऊंड काय असते ब्लॅक. बॅकग्राऊंड काय असते ब्लॅक, तो इमिशनचा. ऍब्सॉर्प्शनचा कसा लाईट ऍब्सॉर्ब होऊन आला माझ्या हातावरती. जो लाईट ऍब्सॉर्ब होऊन आला तो लाईट सोडून बाकी सर्व बॅकग्राऊंड कलर दिसून आला. फक्त मला हाताचा जो पंजा आहे तोच काय दिसून आला इथं ब्लॅक. म्हणजे हे जे आहेत वेव्ह हॅव्हिंग डिफरंट वेवलेंथ ते ब्लॅक दिसून आले, बॅकग्राऊंड काय दिसून आलं कलर. अशा प्रकारच्या स्पेक्ट्रमला काय म्हणतात ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम म्हणतात. इफ द रेडिएशन विच वी आर स्प्लिटिंग बाय द सोल्युशन, या सोल्युशन जे स्प्लिट केले, जे स्प्लिट केले बाय द सोल्युशन ऑफ द सबस्टन्स, सबस्टन्सचे जे निघणारे रेज आहेत. रेडिएशन पहिले म्हटलं ना रेडिएशन जे काय केले स्प्लिट केले म्हणजे हे केले ते एखाद्या सबस्टन्स म्हणून गमावले तर सबस्टन्स ऍब्सॉर्ब करते. काही रेडिएशन काय करते सबस्टन्स ऍब्सॉर्ब, ते पुढे सोडत नाही, ते पुढे सोडत नाही. त्याला म्हणतात सबस्टन्स विल बी मिसिंग, त्याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. समजा तुम्हाला मी सर्वांना गरज आहे नोट्सची, सर्वांना गरज काय आहे नोट्सची. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या, मी नोट्स प्रोव्हाइड केल्या. माझ्याजवळ नोट्स कमी आहेत, दोनच नोट्स आहेत. मी एक मुलींजवळ दिली, एक मुलांजवळ दिली. मग तुमचं होईपर्यंत तुम्ही दिसणार कोणाला, तुमचं होईपर्यंत तुम्हाला काय दिसणार कोणाला नाही. म्हणजे ऍब्सॉर्ब आहे. काय आहे ऍब्सॉर्ब. तुम्ही ऍब्सॉर्ब करेपर्यंत जेवढं ऍब्सॉर्ब होईल तेवढं ऍब्सॉर्ब करताना बाकीचं उरलं घ्या, आता झालं काम नाही. म्हणजे कसं ऍब्सॉर्ब आपण ऍब्सॉर्ब करतो. काय करतो आपण ऍब्सॉर्ब. मग त्याप्रमाणे लाईट सुद्धा बिहेव करते. लाईट काय करते ऍब्सॉर्ब करते काही रेडिएशन आणि काही रेडिएशन सोडून देते. जे ऍब्सॉर्ब करते त्या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला डार्क लाईन्स, आणि जे ऍब्सॉर्ब होत नाही त्या ठिकाणी कलर. मग अशा प्रकारचं हे आहे ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम. 2 नंबरचं स्पेक्ट्रम आहे लिअर इमिशन स्पेक्ट्रम. दोन नंबरचा स्पेक्ट्रम कोणता आहे
नंबर सेकंड, इमिशन स्पेक्ट्रम. लिहायच्यामध्ये light from a surface, light from a surface, light from a surface light from a surface is incident on a prism, if incident on a prism and spectrum is observed, and spectrum is observed, एक्झाम्पल सन सांगता येईल तुम्हाला. सन पासून आपण पुढे रेडिएशन काय करतो, सन इमिट करते, आपण ऍब्सॉर्ब करतो. मग सन काय आहे, सोर्स आहे. सन पासून प्रत्येक रेडिएशन एकही सोडत नाही आपण. पूर्ण काय करतो आपण, ऍब्सॉर्ब करतो आणि तो पूर्ण इमिट करतो. सन, बल्ब वगैरे वगैरे. हा, नंतर लिहा, इट अपियर्स as color line it appears as a color line on a dark black background, on a dark background. याच्यामध्ये काय असते, लाईन कलर असतात आणि बॅकग्राऊंड काय असते, डार्क असते. जस्ट लाईक अ एक्सरे किंवा द निगेटिव्ह ऑफ द फोटोग्राफ वगैरे वगैरे. हा, आता बघा, इमिशन स्पेक्ट्रम मध्ये आणि ऍब्सॉर्ब म्हणजे हे एकमेकांना काय म्हणतात. समजा आता पहिला आहे आपला ऍब्सॉर्ब स्पेक्ट्रम, absorption spectrum and emission spectrum. Are the photonegative of each other. हे एकमेकांचे काय असतात, फोटो निगेटिव्ह असतात. म्हणजे एक चांगला असेल तर दुसरा निगेटिव्ह असते, दुसरा कलर असेल तर पहिला निगेटिव्ह असते. म्हणजे कोणताही शक्य. आणि नंतर काय म्हणतात, फोटो निगेटिव्ह ऑफ इच अदर. समजा आता ऍब्सॉर्ब कलर आहे तर इमिशन कोणतं असेल, ब्लॅक अँड व्हाईट. नंतर जर ऍब्सॉर्ब ब्लॅक अँड व्हाईट असेल तर इमिशन कोणतं होईल, कलर. दोन प्रकारचे ब्लॅक अँड व्हाईट असते ना फोटो. एक फोटो ब्लॅक अँड व्हाईट असते आणि एक फोटो काय असते, कलरचा असते. मग तशा प्रकारचे इमिशन आहे. एक ब्लॅक अँड व्हाईट असते आणि एक कलर असते. ते कोणतेही कलर असेल ते सांगता येत नाही. कोणता कलर असेल ते सांगता येत नाही. पहिलं कलर असेल, दुसरं काय असलं पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट पहिलं असलं तर दुसरं काय असलं पाहिजे, कलर. हा सांगता आला पाहिजे. हा, नंतर बघा, लिहा, emission spectrum is divided into two types. Emission spectrum divided into two types. जो emission spectrum असते तो डिवाइड केला जाते टू टाइप मध्ये.
इमिशन स्पेक्ट्रम 2 टाइप मध्ये डिवाइड केला जातो. इमिशन स्पेक्ट्रम divided into 2 types. Number first, continuous spectrum, and number second, discontinuous कंटिन्युअस स्पेक्ट्रम आणि डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम. याच्यामध्ये एकच वाक्य आहे फक्त. मग सांगितलं तुम्ही की 2 colors cannot be differentiated. दोन कलर डिफरन्शिएट करता येत नाही. एक्झाम्पल बेस्ट आहे तर काय सांगतो तुम्हाला मी. RAINBOW. आणि डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रम मध्ये काय आहे. 2 color कॅन बी differentiated. 2 colors can be differentiated. जमला. नंतर डिसकंटिन्युअस चे 2 टाइप पडतात. देयर आर 2 टाइप्स. कोणकोणते आहेत. नंबर फर्स्ट, band spectrum. Number second, line spectrum. Discrete bands of different वेवलेंथ. इथे वेवलेंथचा अर्थ काय आहे तो म्हणून आलो कारण तुम्हाला रेडिएशन मध्ये प्रोसेस दाखवून झाला. कलर फक्त कधी अलग होते तुम्हाला माहिती की नाही. ड्यू टू इट्स वेवलेंथ. वेवलेंथ बदलली म्हणजे कलर बदलते. मग आपण वेवलेंथचा अर्थ काय करायचा इथं. रेडिएशन. काय करायचं इथं. रेडिएशन. डिस्क्रीट बँड ऑफ डिफरंट कलर आर ऑब्टेन्ड. different colors different colors are obtained. आणि इथे काय म्हणणार आहे बघा. discrete line of different colors is obtained. Discrete lines of different colors are obtained. जमला. आता बँड स्पेक्ट्रम याच्यामध्ये पॉइंट आहे. बँड स्पेक्ट्रम shows only molecules like CO2. आणि याच्यामध्ये दुसरा आहे लाइन स्पेक्ट्रम shows only atoms such as hydrogen. झाला. लक्ष द्या कसं आहे पहा. कंटिन्युअस
डिस्कंटिन्युअस च्या अगोदर काय आहे, ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन. आता ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन या दोघांमध्ये काय आहे सांगा बरं. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय होते, कलर ऍब्सॉर्ब करते आणि ते मिसिंग असतात, ते त्या प्लेटवर पडत नाही, ते मिसिंग असतात, त्याला म्हणतात ऍब्सॉर्प्शन. इमिशन म्हणजे इमिशन ऑफ लाईट, कलर पडतात परंतु बॅकग्राऊंड काय असते, ब्लॅक असते. बॅकग्राऊंड काय असते, ब्लॅक. इथे बॅकग्राऊंड काय असते, व्हाईट किंवा कलर. आणि रेज काय असतात, रेडिएशन आर डार्क, डार्क नॉट ब्लॅक, डार्क. मग पहा काय आता नंतर आपण स्पेक्ट्रम मध्ये पुढे गेलो तर इमिशन स्पेक्ट्रम अजून दोन प्रकारामध्ये मोडतात. कोणकोणता आहे, पहिला कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे आणि डिस्कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे. आता कंटिन्युअस स्पेक्ट्रम मध्ये काय होते की आपण दोन कलर डिस्टिंग्विश करू शकत नाही, की त्याचा पॉइंट कुठं आहे तो आपण बरोबर काढू शकत नाही, की इथून हा कलर सरला इथून हा कलर लागला, हे आपण डिस्क्रिट करू शकत नाही. टू कलर कॅन नॉट बी डिफरन्शिएटेड. एक्झाम्पल रेनबो. नंतर काय, टू कलर कॅन बी डिफरन्शिएटेड. याच्यामध्ये जो आहे डिस्कंटिन्युअस शब्दावरून समजते. डिस्कंटिन्युअस पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे आपण दोन कलर काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो. या डिस्कंटिन्युअस स्पेक्ट्रम मध्ये दोन टाईप आहेत, एक आहे बँड स्पेक्ट्रम, एक आहे लाईन स्पेक्ट्रम. नंतर या बँड स्पेक्ट्रम मध्ये डिस्क्रीट बॉन्ड ऑफ डिफरंट वेवलेंथ किंवा डिफरंट कलर आर ऑब्टेन्ड. म्हणजे याच्यामध्ये बँड तयार होतात. बँड तयार होतात म्हणजे समजा हा स्पेक्ट्रम आहे आपला, त्याच्यामध्ये ही कलरची बँड अलग, या कलरची बँड अलग, या कलरची बँड अलग. जस्ट लाईक तुम्ही ते पट्ट्या पाहिल्या का, पट्ट्या तर लहान वाढीसाठी वापरतात ते. मग त्या पट्ट्या आपण एका खाली एक अलग अलग कलरच्या लावल्या, अशा प्रकारची डायग्राम दिसणार तुम्हाला. म्हणजे काय खाऊन झालं, बँड. आणि हे जे दाखवते ते ओनली शो कोण करते, फक्त मॉलिक्युल्स. कोण करते, मॉलिक्युल्स. बँड जे बँड स्पेक्ट्रम आहे ते फक्त मॉलिक्युल्स शो करते. एवढा फक्त माइंड लक्षात ठेवून द्यायचं की बँड स्पेक्ट्रम फक्त मॉलिक्युल्स शो करते. आणि लाईन स्पेक्ट्रम ऍटम साठी ठेवलेला असतो. लाईन स्पेक्ट्रम म्हणजे डिस्क्रीट लाईन्स ऑफ डिफरंट वेवलेंथ आर ऑब्टेन्ड. लाईन्स भेटतात तुम्हाला, काय भेटतात, लाईन्स. बँड नाही भेटतात, लाईन्स. बारीक एकदम. लाईन स्पेक्ट्रम शोज ओनली ऍटम्स सच एज हायड्रोजन. म्हणजे आपला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन पहिले कोणता आहे, पहिले आहे तो इमिशन. कोणता आहे तो, इमिशन स्पेक्ट्रम. नंतर त्यामध्ये काय बोलतो, डिस्कंटिन्युअस. नंतर पुढे काय बोलतो, लाईन. म्हणजे तीन प्रकारे तो मोडल्या जातो. कोण, हायड्रोजन. मग हायड्रोजन हा तुम्हाला प्रश्न विचारायचे की सांगा मग कोणता स्पेक्ट्रम आहे, कोणता स्पेक्ट्रम आहे. मग तुम्ही म्हणता सर सांगितलं लाईन स्पेक्ट्रम. या ऑप्शन मध्ये दिलाय डिस्कंटिन्युअस स्पेक्ट्रम. मग काय करायचं, तो डिस्कंटिन्युअस आहेच ना, कारण डिस्कंटिन्युअसचा टाईपच आहे ना तो. म्हणजे तुम्हाला तीन कोणते शकतात की तो इमिशन स्पेक्ट्रम आहे, तो डिस्कंटिन्युअस स्पेक्ट्रम आहे आणि तो लाईन सुद्धा स्पेक्ट्रम आहे. तिन्ही स्पेक्ट्रम त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे इमिशन जे आहे, डिस्कंटिन्युअस जे आहे आणि लाईन स्पेक्ट्रम सुद्धा तो आहे. आता जो बाकीचा पार्ट आहे तो आपण उद्या लेक्चर मध्ये पाहूया. लक्ष द्या आता.